थांब थांब असता नाही आधी बसून बघा. तर जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये, नवीन ट्रिपमध्ये. तुम्हाला समजेलच की पुढे गेल्यावर आम्ही कुठे गेलो आहे, काय काय केलं आहे, कसं कसं फिरलो आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी फिरलो आहे, ते सगळंच कळेल. तर आता तुम्ही पाहून घ्या सध्या तरी की आता आम्ही पहिलेच तर नारायणपूरमध्ये गेलो होतो, दत्त मंदिरात गेलो. तिथून सकाळी आम्ही गेल्या गेल्या दत्तांची आरती चालू होती. नंतर बाहेरूनच दत्तांचं दर्शन घेऊन आम्ही तसेच पुढच्या दिशेने रवाना झालो. पुढे जाता जाता एक आम्हाला मस्त क्लायमॅक्स दिसलं. असं वाटलं की फोटोशूट वगैरे करावं. तर साहिलचं काही असं साहिल काही करायला लागला येड्यासारखं, फोटो काढायला हे करणार. त्याच्यानंतर सगळं झालं, म्हटलं आता फोटो काढायचे, फोटो वगैरे असं मस्त वगैरे फोटो वगैरे काढतच होतो. तेवढ्यात मला असं निसर्ग दिसला. त्यात साहिल शेटचं वेगळंच की नाही मला वरती उभं राहून फोटो वगैरे काढू दे. साहिल असं म्हणल्याबरोबर पियुषने लगेच कॅमेरा धरला, साहिलचे फोटो वगैरे काढले. काही आम्ही पण थोडेफार फोटो वगैरे काढले. नंतर मस्त असं पाऊस यायला लागला, त्यामुळं आम्ही तिथून म्हटलं आता जावा. आता म्हटलं भूक लागली, नाश्ता वगैरे केला. तसंच निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. डोंगराच्या ठिकाणी गेलाय का? डोंगराच्या ठिकाणी डोंगर असतो, मोठा डोंगर असतो, त्याला डब टाकतात तिथं पाऊस पडतो. गेलाय का? आम्ही गेलो एका हिल पॉइंटला, तिथे थोडं फोटोशूट वगैरे काढलं. बरेच जण आले होते, त्यांच्या रील शूट वगैरे चालल्या होत्या. त्यामुळे तिथले थोडं फुटेज घेतल्यानंतर गेलो आम्ही पंचगणी फारसी पॉईंट म्हणून होतं एक पॉईंट, तिथे गेलो. तिथून असं सुंदर असं दृश्य होतं. तिथे एक मध्ये गाव आहे, तिथे कोणत्या तरी पिक्चरची शूटिंग झाली असं तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं. तेच पियुष शेट सांगत होते आम्हाला असे की हे असं होतं तसं होतं. त्यानंतर आम्ही निघालो परत गाडीत वगैरे बसून पुढच्या प्रवासाला. तर जाता जाता आम्हाला मध्येच एक सुंदर असं धबधबा दिसला. तो धबधबा खूप लांब होता, तिथं काही जाता येत नव्हतं. पण काय म्हटलं आता पाऊस म्हणून जवळ अशा थोड्याशा क्लोजअप फुटेजेस घेतल्या. तसंच परत पुढच्या प्रवासाला निघलो. सगळी अशी सोबत होती, एक 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 वर चाललो होतं. त्यानंतर मग आम्ही पण चाललो. काय म्हणणं तुझं? काय म्हणणं तुमचं लाडका? काय म्हणणं तुमचं? कसं वाटतंय तुम्हाला ट्रॅफिक बघून? खूप भारी वाटतंय. आणि आपल्या पावत्या किती गेल्या आतापर्यंत? 2-3 हजार गेले. आता दरड कोसळली. आता कामाला गाडीवाल्याला तिकून जात येत नाही का? गाडीवाल्याला तिकून जात येत नाही का? बार झाला काय टायरचा? जास्त पडते म्हणणं काय? आधी पाहिलं असं काय झालं ते. त्याच्यानंतर पावसा वगैरे गेल्यानंतर आम्ही चालू होतो. खूप ट्रॅफिक होतं, त्यामुळं आम्हाला जायला बराच टाईम लागत होता. त्यामुळं आम्ही पायीच गेलो. त्यानंतर गेल्यानंतर आम्हाला सुंदर असा पॉईंट दिसला, काटे वॉटरफॉल म्हणून काहीतरी होतं. आय थिंक काटे वॉटरफॉलला गेलो. काटे वॉटरफॉल म्हणून होता, तिथं पण गेलो. तिथं पण पाहिलं, बरंच ठिकाण होते. तिथं माकड पण होते खूप सारे. माकडांना थोडं साहिलचं मन हे झालं, साहिलने त्यांना थोडं कणीस वगैरे दिलं. नंतर परत थोड्या पुढच्या ट्रेकला गेलो. तिथं पण सुंदर असं हे होता, काहीतरी डॅम होतं कोणतं तरी, त्याचं आता नाव आठवत नाही आम्हाला, पण ते पण डॅम सुंदर होतं खूप. त्यानंतर आम्ही तिथं पण फोटोशूट वगैरे केलं आणि परत नेक्स्ट ट्रेकला गेलो. पण नेक्स्ट ट्रेकला जाता जाता आमची सगळ्यांची इच्छा झाली कणीस खायची. मग कणीस खाऊन सगळ्यांनी स्नॅप वगैरे काढले आणि परत गेलो. तिथल्या एका महाबळेश्वर पंचमाता मंदिर होतं, तिथे गेलो. पंचमाता मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. पाऊस पण येत होता तिथं, खूपच पाऊस चालू होता, कंटिन्यू पाऊस चालू होता. त्यामुळं काय आम्हाला दर्शन जरा बाहेरून घ्यावं वाटतं. काय जशा जमन तशा फुटेजेस घेतल्या. चालताना थोडं हे करताना गर्दी जेवढी होती, पाऊस खूप चालू असल्यामुळं आणि गर्दी पण होती, त्यामुळं आम्ही दर्शन हे बाहेरूनच घेतलं. LCDच्या याच्यातूनच दर्शन घेतलं आम्ही. आणि परत नेक्स्ट प्लॅन केला वेण्णा लेकला.
आम्ही परत दुसऱ्या ट्रेकला जात असतानाच काय सांगितलं आम्हाला, तिथल्या एका गाईडने सांगितलं की आतमध्ये एक मंदिर आहे, तिथं काहीतरी 5 नद्यांचा संगम का उगम आहे. त्यामुळं आम्ही ते पाहायला गेलो. मग पंचगंगा मंदिरात तिथे मंदिरात पाहिलं तिथं की तिथं काहीतरी चालू होतं, पण तिथं सगळं ते मोटरनी पाणी चाललं होतं. त्यामुळं पाहिले आम्ही कोणकोणत्या नद्या होत्या ते. मग काय ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये, गायत्री, कृष्णा, कोयना, वेण्णा वगैरे वगैरे अशा नद्या होत्या. ती पाहून झाल्यावर सगळं दर्शन वगैरे झाल्यावर मग म्हटलं आता चला. पण तेवढ्यात पाऊस पण यायला लागला होता थोडा थोडा. म्हटलं आता लवकर चला, बास झालं. त्यात गाडीतून जाताना असं धुकं, की समोरच्याला पण काही दिसत नव्हतं आणि आम्हाला पण काहीच दिसत नव्हतं गाडीतून. तरी आम्ही गेलो. आम्हाला जायचं होतं नेक्स्ट पॉईंटला. नेक्स्ट पॉईंट होता घोड्याचा म्हणजेच वेण्णा लेक. आणि वेण्णा लेकला पोचल्यावर तिथं पाहिलं असलं एवढा चिखल होता ना, काय सांगायचं आता. तेवढ्या याच्यात 2-3 याच्यात फुटेजेस घेतल्या. पण काय झालं तिथं आमचा एक किस्सा, आमच्यासोबत नेमका एक किस्सा झाला. विषय काय झाला, मग वेण्णा लेकला गेल्यावर तिथं पण पाऊस वगैरे यायला लागला. त्यामुळे हे सगळे गाडीत बसले. तेवढ्यात प्रतीकला कुठून तरी एक किंग नावाचा हॉर्स भेटला. त्याच्यावर हे केलं त्यांनी चालू केलं. त्याच्यासोबत पण काय आम्ही पण घेतलं. नेमकं ॲक्च्युली झालं काय, आम्हाला पाहिजे होता रॉनी नावाचा हॉर्स, पण काय तो तिथे दिलं नाही. त्याला होती 2 तास वेटिंग. त्यामुळं काय आम्ही त्याच्यावर गेलो नाही. तसंच नेक्स्ट केला. साईडला स्ट्रॉबेरी घ्यायच्या होत्या जरा, त्यामुळं काय आम्ही गेलो स्ट्रॉबेरी घ्यायला. स्ट्रॉबेरी झाल्यावर मध्ये काय आपल्याला फुटेज घेताच नाही आल्या, कारण की आपल्या मोबाईलची चार्ज संपलीत. आम्ही तिथून गेलो मॅप्रो गार्डनला वगैरे. तर पियुष शेटने एक गंमतच केली, ती तर तुम्हाला समजलीच असेल आधी. तसंच आम्ही मग परत तिथून झाल्यावर मॅप्रो गार्डनमधून निघाल्यावर निवेशात गौरव पण म्हटला मी पण ब्लॉग करतो आहे. त्याला म्हटलं घे या काही फुटेज घेतला मॅप्रो गार्डनचा वगैरे. आणि तिथून आम्ही घराच्या दिशेने निघालो. ते मध्ये रस्त्याने बोगदा वगैरे लागला, ते सगळं झालं. त्याच्यानंतर खूप हे झाल्यावर एक येताना मंदिर लागलं बालाजीचं. तिथं पण गेलो. म्हटलं जाता आलोय तर घेऊ दर्शन वगैरे. तिथलं दर्शन वगैरे झाल्यावर मग काय परत आम्ही निघालो घरी. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आम्हाला 4 तास झाले. सीएनजी कुठे भेटत नाही नव्हता. आम्ही सगळ्या रूटने आलो, काय नाही आम्हाला सीएनजी कुठे भेटलं नाही. फायनली आम्हाला सीएनजी इथं भेटलेला आहे. कुठं आलोय आम्ही, जिजुरीच्या अलीकडे पलीकडे आलोय. पण सीएनजी फायनली आम्हाला सीएनजी भेटलाय. पोरं तुम्ही कशामुळे गाडी बदलली सगळं. आम्हाला पंढरपूर आम्ही महाबळेश्वरला गेलो, आम्हाला कुठे सीएनजी भेटला नाही. तर सीएनजी भरत असताना आम्हाला एक काका भेटले. त्यांना विचारलं आम्ही कशामुळे हा प्रॉब्लेम झाला. तर काहीतरी वारी होती त्यामुळं हा प्रॉब्लेम झाला. तर सीएनजीच्या गाड्या गेल्याच नव्हत्या. मग काकाने सांगितलं आम्हाला इकडनं जा तिकडनं जा. पियुषने पण विचारलं नंतर त्यांना की असं जा तसं जा. त्यामुळे त्यांनी सांगितलं तसं आम्ही गेलोच. पुढे जात असताना आता खूप संध्याकाळ झाली, मोबाईलला चार्ज पण नव्हता. त्यामुळं आता पुढच्या तर काही फुटेज काही घेताच नाही आल्या. डायरेक्ट जेवण वगैरे केलं, डायरेक्ट आम्ही पोचलो घरी. ट्रिप कशी झाली तर सांगा तुम्ही खाली कमेंट वगैरे करून. ट्रिप झाली आमची.